आज मुंबई शहर तसेच उपनगरामध्ये ढगाळ वातावरण असून आपण जर पाहिलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात येते। तसंच आज समुद्राला मोठी भरती येणार आहे। सकाळी 11:15च्या सुमारास ही मोठी भरती असणार आहे। आपण जर पाहिलं तर 24 जून ते 28 जून या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये समुद्राला मोठी भरती असणार आहे। जवळपास 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचच्या लाटा उसळणार आहेत समुद्रामध्ये। आज देखील जर आपण पाहिलं तर सकाळी 11:15च्या सुमारामध्ये 5.59 मीटर इतकी उंच अशी भरती असणार आहे आणि ओहोटी देखील असणार आहे। आज सायंकाळी 5:11 जवळपास 1.88 मीटर अशी ओहोटी असणार आहे। आज रात्री देखील भरती असणार आहे। सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास 3.91 मीटर इतकी भरती असणार आहे। आपण जर पाहिलं तर 24 जून ते 28 जून जवळपास या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये दररोज समुद्राला मोठी भरती असणार आहे। तसंच जर आपण पाहिलं तर जून महिन्यामध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत जवळपास 19 वेळा समुद्राला मोठी भरती येणार असल्याचं सांगितलं जाते। आपण आता गेटवे ऑफ इंडिया या परिसरात आहोत। मुंबईचा समुद्र म्हटला की या ठिकाणी बरेच पर्यटक येत असतात, फिरण्यासाठी येत असतात आणि या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणूनच मुंबई पोलीस या भागामध्ये तैनात असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कोणताही गैरप्रकार या ठिकाणी घडू नये यासाठीच मुंबई पोलिसांकडून ही खबरदारी जी आहे ती घेण्यात येते आहे। तसंच असं देखील सांगितलं जात आहे पालघर, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील ज्या ठिकाणी समुद्र किनारा लाभलेला आहे त्या ठिकाणी समुद्रामध्ये बोट घेऊन जाऊ नये, मासेमारी करू नये। या दरम्यान आता गेटवे ऑफ इंडिया म्हटलं की याच गेटवे ऑफ इंडियावरून अलिबागला जाणारी बोट जी आहे, मांडवापर्यंत जाणारी बोट जी आहे ती सुरू असते, परंतु पावसाळ्या दरम्यान हीच बोट थांबवली जाते। कारण आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो, मोठी भरती येत असते आणि त्याच अनुषंगाने कोणताही गैरप्रकार या समुद्राच्या ठिकाणी घडू नये म्हणूनच जी मांडवाची बोट असते ती देखील जूनपासून ते सप्टेंबरपर्यंत या कालावधीपर्यंत थांबवली जाते। मुंबईच्या समुद्रकिनारी बरीच पर्यटक येत असतात। तसंच जर आपण पाहिलं तर भरती जेव्हा येते आता देखील जर पाहिलं तर आपण समुद्राला उधाण आलेलं पाहायला मिळतंय आणि याच दरम्यान जवळपास 4.5 मीटरपेक्षा उंचच्या लाटा उसळताना आपल्याला पाहायला मिळते। हे दृश्य पाहण्यासाठी देखील बरीच मंडळी येत असतात, परंतु पोलिसांकडून देखील खबरदारी घेण्यात येत आहे या ठिकाणी कोणीही जवळपास समुद्राच्या जवळपास कोणीही येऊ नये। कारण समुद्र म्हटलं की बघण्यासाठी बरेच जण येत असतात, परंतु धोका देखील तितकाच असतो म्हणून पोलिसांकडून देखील तशीच खबरदारी घेण्यात येते। असं सांगितलं जातंय की 24 जून ते 28 जूनच्या दरम्यानमध्ये 5 दिवसांमध्ये दररोज समुद्राला मोठी भरती येणार आहे। 4.5 मीटरपेक्षा अधिकच्या लाटा उसळणार आहेत म्हणूनच सर्वांनीच खबरदारी घ्यायला पाहिजे आणि जे लोक असतात जी बोट घेऊन समुद्रात जातात मासेमारीसाठी त्यांनी देखील या दरम्यान समुद्रात जाऊ नये, कारण कोणताही गैरप्रकार या दरम्यान घडू शकतो म्हणूनच खबरदारी घेण्याचं आवाहन देखील या दरम्यान करण्यात आलेलं आहे। गेटवे ऑफ इंडिया परिसर बराच गजबजलेला असतो, परंतु आज मोठी भरती आहे, समुद्राला उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय म्हणूनच हा जर परिसर बघितला तर रिकामा आपल्याला पाहायला मिळतोय। पोलिसांकडून देखील खबरदारी या संदर्भात घेतली जाते।